तारास्फोट तारामुरी यांनी आपल्या क्षेत्राचे सदन घ्यायचं आहे. कृपया सहकार्य करा. तारास्फोट तारामुरी ते 12 14 नाणेफेक जिंकून महाराजा तारकर्ली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं ते न्यू तारास्फोट तारामुंबरी संघाला. तारामुंबरी संघाच्या बाजूने सलामीचा षटक घेऊन येतोय राकेश सारंग, तर सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. मेन पंच अतुल शिरवडकर, स्क्वेअर लेग पंच पप्पू भाबल. सलामीचा षटक, पहिला चेंडू सुकृतच्या बॅट मधून सुंदर फटका येतोय. पॉइंटच्या दिशेवरून खणखणीत चौकार येतोय. या चौकाराच्या साहाय्याने निश्चित आपलं खातं गोलतोय. सुकृत संघाला 4 धाव मिळवून देतोय. बिनबाद 4 अशी सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघ. सुरेख फटका येतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. राकेशाचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज सुकृत. हा सुद्धा सुरेख चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, हलकेच कट केला जातोय चेंडू. 1 धाव घेतली जाते. दोन्ही फलंदाजांकडून एका धाव निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 5 वरती.
अरे आता मात्र स्ट्रायगंडच्या दिशेने पाहायला मिळतोय कुणाल, तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय तेजस. सुरेख फटका कुणालच्या बॅटमधून येतोय. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोचतोय 6 वरती. सुरेख चेंडू एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोचतोय 7 वरती. बिनबाद 7 अशी धावसंख्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघ. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. कुणालच्या बॅटमधून सुंदर फटका येतोय, चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार खणखणीत येतोय कुणालच्या बॅटमधून पहिला षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 13 वरती. बिनबाद 13 अशी सांघिक धावसंख्या पाहायला मिळते महाराजा तारकर्ली संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती सलामीवीरच्या माध्यमातून सुकृत जोशी आणि कुणाल केळुसकर. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय तेजस. तेजस टू कुणाल असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती कुणालच्या बॅटमधून. हा सुद्धा सुरेख फटका येतोय, झेल उडतोय, झेल आणि सुरेख झेल टिपला जातोय. अजूनही पंचांचा निर्णय यायचा बाकी, पण सुरेख झेलचा अटेम्प्ट झाला होता. दिसताना स्क्रीनवर. आणि सुरेख झेल टिपलाय तो तेजस धुरत. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि सुरेख झेल टिपला. पहिला गडी बाद होतोय तो महाराजा तारकर्ली संघाचा. एक गणाघाती फलंदाज कुणाल केळुसकर. मयूर नेसवणकर. विकी ना रे सायल्या विकी मा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तो म्हणजे विकी रोगे. 1 डाऊन साठी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं ते. मयूर नेसवणकर. मयूरच ना. एक गडी बाद 13. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघ. मयूर नेसवणकर संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय, तर त्याच्या समोर आहे सलामीवीर सुकृत जोशी. प्रति 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये सुरेख सुरुवात करून दिली होती ती कुणाल आणि सुकृत याने. मात्र कुणालला माघारी परतावं लागलं होतं.
सुरेख फटका येतोय सुकृतच्या बॅट मधून लेग साईडच्या दिशेने टोलवला जातोय चेंडू चेंडू इथं मात्र थोडंसं मिसफिल्ड होतंय गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि याचा फायदा होतोय तो सुकृत जोशीला 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते संघ पोहोचतोय 17 वरती 17 म्हणजे खतरा आणि तो खतरा कोणासाठी सुकृत की मयूर सुरेख फलंदाजी पाहायला मिळते सुकृतच्या माध्यमातून आपल्याला मृत्यू सुकृत असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते दुसरा चेंडू सुरेख हुक करण्याचा प्रयत्न सुरेख फटका येतोय चेंडू जातोय आउट ऑफ पार षटकार या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोहोचते ती 23 वरती मयूर सुरेख फटका येतोय सुकृतच्या बॅट मधून हलकेच ढकलला जातोय चेंडू एक धाव घेतात दोन्ही फलंदाज एका धावने संघ पुढे सरकतोय संघ पोहोचतोय 24 वरती जितू चौगुले मयूर याचा पुढील चेंडू असेल आता मात्र त्याच्या समोर आहे उंचखुरा असा फलंदाज विकी रोगे सुरेख फटका येतोय विकेच्या बॅट मधून उंच येतोय फटका तेजस सारंग सुरेख झेल टिपतोय आणि संघाला बसतोय दुसरा धक्का विकेच्या माध्यमातून 2 गडी बाद 24 हर्षवर्धन विचार तेजस साधी साधी आहे पुढचे कोण नेवल डॉक्याड दोनही टीमी नाही चवट्टेश्वर पिरवाडे ब आणि नेवल डॉक्याड मुंबई दोन्ही संघाच्या संघनायकांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे यानंतर लगेच आपला सामना होईल हा सामना संपल्यानंतर नेवल डॉक्याड मुंबई आणि चवाटेश्वर पिरवाडे ब संघाचा संघनायक मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तर त्याच्या समोर आहे तेजस साधिये सुरेख फटका येतोय तेजसच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय दुसरी धाव निश्चित पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून 2 धाव निश्चित संघ पुढे सरकतोय संघ पोहोचतोय 26 पुढील चेंडू असेल मयूरचा सुरेख चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय चेंडू जातोय निर्धाव षटकाची सांगता होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 अशी सांघिक धावसंख्या पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघाची कॉन्फिडन्स वाढता ना
तेजस बघा थांब प्रथमेश संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय प्रथमेश. निवडलो का संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तेजस धुरत. तर त्याच्या समोर सलामीवीर सुकृत जोशी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती स्कोर बुक वरती आपल्याला 26. दोन गाड्यांच्या मोबदल्यात सुकृत जोशी अजूनही क्रीज वरती सुरक्षित. आता मात्र शेवटचे हाणामारीचे 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देत आहेत तेजस आणि सुकृत ते पाहायचंय. फुलटाच प्रकारचा चेंडू अल्टीपल्टी शॉट निश्चित चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. सुरेख फटका पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका होता सुकृतच्या बॅट मधून आणि धावसंख्या पोहोचते आता मात्र 30 वरती. सुरेख फटका येतोय सुकृतच्या बॅट मधून. निश्चितच हवाई फायर पाहायला मिळतोय आपल्याला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येत आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. 2च धावा मिळतात या चेंडूवरती. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 32 वरती. आता मात्र आक्रमक शैली दाखवताना दिसतोय सुकृत जोशी. ज्या प्रकारची फलंदाजी पाहिजे त्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू महाराजा तारकर्ली संघाचा. चावटेश्वर पिरवाडे ब आणि नेवल डॉकयार्ड मुंबई संघ दोन्ही संघाच्या संघनायकाने त्यांचं बॅटची गडा घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होतंय. धाव काही निघत नाही. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 32 सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. सुकृती अजूनही क्रीज वरती सुरक्षित. सुरेख फटका येतोय आणि चेंडू निश्चित जाईल आउट ऑफ पार. षटकार खणखणीत येतोय सुकृतच्या बॅट मधून षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 38 वरती. 2 गडी बाद 38 अशी सांघिक धावसंख्या. धावफलकावर पाहायला मिळते महाराजा तारकर्ली संघाची प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकल्यानंतर. कल्पेश साळगावकर यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. कल्पेश साळगावकर पुढील चेंडू असेल. हा सुद्धा फुलटॉच प्रकारचा चेंडू हुक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 39 वरती. 2 गडी बाद 39 अशी सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते महाराजा तारकर्ली संघाची. तेजस धुरात झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी गचा क्षेत्ररक्षण होते. झेलाचं रूपांतर निश्चित चौकारात होईल आणि या 4 धावांनी निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 43 वरती. कॅच विन द मॅच म्हटलं जातं आणि झेल टिपणं वार्य असतं क्रिकेटमध्ये.
याच्यात 5 6 कॅच विन द मॅच म्हटलं जातं. झेल पकडणं अनिवार्य असतं क्रिकेटमध्ये आणि आज झेलाचं रूपांतर आता जीवदानाचं रूपांतर तीन षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपली 2 गडी गमावून 43 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघाच्या वतीनं चौथं प्रथमेश राजम संघाच्या वतीनं चौथं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय प्रथमेश राजम. तर त्याच्या समोर सलामीवीर सुकृत जोशी अजूनही आपल्याला क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला निश्चित पाहायला मिळते आणि शेवटच्या हाणामारीचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती कितपत धावाचं योगदान आपल्या संघासाठी देतोय ते पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश डावकुऱ्या हातीचा गोलंदाज पहिला चेंडू यष्ट्यांच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच पप्पू भाबल दोन्ही आज समांतर करून वाईडची खूण करतायत. अवांतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 44 वरती. सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात 44. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते प्रथमेश. तर खेळण्यासाठी सज्ज असेल सलामीवीर सुकृत जोशी. अजूनही क्रीजवरती आपल्याला सुरक्षित पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी आखूड पद्धतीचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात 44. मोबाईल नंबर द्या. पुढील चेंडू असेल प्रथमेशचा. सुरेख फटका येतोय सुकृतच्या बॅट मधून. लॉंगनला येतोय चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय दोन्ही खेळाडूंमध्ये. तिसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि 3 धाव पूर्ण केल्या जात आहेत. चौथी धाव सुद्धा घेण्याचा असेल प्रयत्न आणि 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. 4 धावांनी निश्चित धावसंख्या पुढे सरकते. संघ पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 48. होय होय आंबेरी SSC आंबेरी. त्याच्यानंतर अशोक मोणकर मध्ये पराडकर आणि पाहुणे. चिठी एवढं मारत की नाही डायरेक्ट सामने आहेत काय सहज. तिसरी फेरी 3 संघ आहे. आता सरळ लागतंय. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुकृतच्या माध्यमातून. सलामीवीर अजूनही क्रीजवरचे सुरक्षित. तब्बल 3 चेंडूंचा खेळ संपतोय शेवटच्या षटकातील म्हणजे 4थ्या षटकातील तब्बल 3 चेंडूंचा खेळ संपतो आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी. 2 झाले किती झाले? 3 झाले काय 2 झाले? 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ संपतोय तब्बल. बरोबर दुसरं वाईट. हा सुद्धा बऱ्याच ऑफस्टिकचा बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही आज समांतर करून वाईडची खूण करतायत. अवांतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 49 वरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. पहिलो चेंडू या टाकलेला वाईट टाकला. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुकृतच्या माध्यमातून. 49 लॉस ऑफ 2 विकेट. महाराजा तारकर्ली संघ थोडंसं गाच्या क्षेत्ररक्षण होते. 1 धाव निश्चित घेतले जाते एका धावने. संघ पुढे सरकतोय. संघाचं अर्धशतक फलकावर लावलं जाते ते महाराजा तारकर्ली संघाचं. या आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक आपल्या नावावर कोरलं जाते ते महाराजा तारकर्ली संघाच्या बाजूने. सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसातील
त्याच्या बॅट मधून सुरेख फटका येतोय, झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, वन बाउन्स जातोय चौकारासाठी. धावसंख्या पोचते 54 वरती. 2 गडी बाद 54 अशी सांघिक धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ती महाराजा तारकर्ली संघाचे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 54 अशी धावसंख्या. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू हुक केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मयूर नेसवणकर कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय, संघाला बसतोय. तिसरा धक्का. एक बॉल ना. नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. बंड्या मुंडकर. आणि या शेवटच्या एका चेंडूचा सामना कशा प्रकारे करतोय बंड्या ते पाहायचंय. एक चेंडू शिल्लक आणि आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय बंड्या मुंडकर. तीन गडी बाद 54. इथं मात्र सुकृत धावचेत बाद होतोय, संघाला बसतोय चौथा धक्का. सुकृत जोशीने 15 चेंडू मध्ये 35 अशी धावसंख्या म्हणजे आपल्या खात्यात जमा केले. 2 षटकार आणि 4 चौकार असं सुरेख फलंदाजी करून तंबूच्या दिशेने परतलाय. धावची 2. झाले ना. 55 झाले. 56 आहे ना. 24 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल ते मात्र एक बॉल बघ ते काली वादळ पण ते आपले पाणी पाणी झालं ते बोल नवीन
ते 56 होय ना. 24 चेंडू 56 धावांचं उद्दिष्ट असेल ते तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघासमोर. सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. मयूर नेसवणकर आणि तो को तो धावडे वाटतं होय ना. तो को कामार गेलो असते त्या गावात राजा तो बापू ॲव्हरेज वर ना. हो बॅटमन कोण स्ट्रायगनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंड नंतर ना. हो ना. थर्ड राऊंड ॲव्हरेज वर. प्लेइंग 11 मध्ये नाही. पार्चो नंबर सांगा. आयडी नाही. आयडी आणि मोबाईल नंबर सांगा त्याचा. पहिला चेंडू झेल उडतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय कुणाल केळुसकर आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता कुणाल आपल्या गुंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. पहिला धक्का बसतोय पार्थ कुबल याच्या रूपात. झेल बांधून तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय 0 या धावसंख्येवर 56 धावांचा पाठलाग करताना. ऋषिकेश ना. न्यूज तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. सगळ्यांचे मोबाईल माझ्याकडेच आहेत. आता फोन करू त्याका बोललो ए भाई. 56 धावांचा पाठलाग करताना 0 अशा धावसंख्येवर झेल बांधून तंबूमध्ये परतलाय तो पार्थ कुबल. संघाला बसतो. राहू दे केला. मिळालं म्हणतो तो माहिती आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी. वनडाऊनसाठी आपल्याला पाहायला मिळतोय गुंच गुरु असा फलंदाज. खेळाडू तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघाचा. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय विकी रोगे. एक अष्टपैलू गोलंदाज विकी रोगे. सुरेख फटका पाहायला मिळतोय. ऋषीच्या बॅटमधून एकच धाव. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 1 गडी बाद 1. 56 धावांचा पाठलाग करताना न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. आता मात्र स्ट्रायगनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय मयूर नेसवणकर. तर गोलंदाजी मार्कवर एक उंचखुर असा गोलंदाज तारकर्ली संघाचा विकी रोगे. हा सुद्धा सुरेख आखूड पद्धतीचा चेंडू काय बॅटच्या पट्ट्या देत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. इथे सुद्धा झेल उडतोय. झेलखाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल काय टिपू शकत नाही. 9 स्मॅलमध्ये चेंडू विसावतोय. 2 निश्चित धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 3 वरती.
स्पिन, एक गडी बाद 3 अशी धावसंख्या, 56 धावांचा पाठलाग करता न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ हुक करण्याचा प्रयत्न फसतोय, प्रयत्नच राहतोय. यष्ट्यांमागे यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय विकीकडे. विकी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक गडी बाद 1 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला. न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघाचे 56 धावांचा पाठलाग करताना सुरेख फटका येतोय मयूरच्या बॅटमधून. एकच धाव, थोडंसं मिसफिल्ड होतंय शांतारामकडून. या चेंडूवर मिळते 3 धावा. षटकाची सांगता होते. एक गडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करताना तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. बोल. मुंबईत आहे मी मॅचला. हॅलो 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 हॅलो. स्वतः संघाचा संघनायक हर्षवर्धन रोगे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. एक गडी बाद 600 धावसंख्या, 56 धावांचा पाठलाग करताना न्यूज तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. अठरा चेंडू 50 धावा. विजयाचं समीकरण असेल 18 चेंडू आणि 50 धावा. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय हर्षवर्धन रोगे. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील सुरेख चेंडू, सुरेख फटका येतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक बंड्या मोंडकर येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. दुसरा धक्का बसतोय तो मयूर नेसवणकर याच्या रूपात झेल बांधून तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. मयूर संघाला बसतोय दुसरा धक्का. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करताना तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. तेजस सारंग, तेजस सारंग. नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तेजस सारंग. तर नॉन स्ट्राईक एंडला ऋषी. 2 गडी बाद 600 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करताना न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. गोलंदाजी एंडूवर आपल्याला पाहायला मिळतो हर्षवर्धन रोगे पहिल्या चेंडूवरती सफलता जमा करतोय आपल्या खात्यात. संघाला एक सफलता मिळवून देतोय. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघाची 56 धावांचा पाठलाग करताना सुरेख फटका येतोय तेजसच्या बॅटमधून. लेग साईडच्या दिशेने जातोय चेंडू. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलला जातोय. एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 7 वरती. 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करताना न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. गोलंदाजी मार्कवर हर्षवर्धन रोगे पाहायला मिळतोय. तर समोर ऋषिकेश. सुंदर फटका येतोय. झेल उडतोय आणि झेल अचूक टिपला जातोय. कुणाल केळुसकर सुरेख झेल टिपतोय. दुसरा झेल टिपतोय या मॅच मधील कुणालच्या माध्यमातून आणि तिसरा गडी बाद होतोय तो तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघाचा. नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती ज्याचे पावले सरसवताना दिसत आहेत. तेजस धुरत. कुणाल केळुसकर. तेजस धुरत आपल्याला पाहायला मिळतोय. नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षवर्धन रोगेच्या माध्यमातून दुसरा गडी बाद करतोय. आपल्या षटकामध्ये दुसरी सफलता आपल्या खात्यात जमा करतोय. संघाला एक सफलता मिळवून देतोय. न्यूज तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. 15 चेंडू 49 धावा. अशक्य प्राय असं रिव्हर्सिपचा फटका. अल्टीपल्टी शॉट आणि या बॅटमधून येतोय तेजस पहिला.
चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोचते 11 वरती. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हर्षवर्धन रोगेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी वार सज्ज होतोय हर्षवर्धन, तर खेळण्यासाठी सज्ज असेल तेजस धुरात. एक उजव्या हातीचा फलंदाज न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबई संघाचा. हा सुद्धा सुरेख फटका, कलात्मक शॉट खेळला जातोय तो तेजसच्या माध्यमातून. निश्चित चेंडू सीमारेषेबाहेर जातोय का आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते सीमारेषेनजीक. सुरेख क्षेत्ररक्षण या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. 2 धावा निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 13 वरती. 3 गडी बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना 56 धावांचा पाठलाग करताना न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबई संघ. थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय आपल्याला तारा स्पोर्ट तारा संघ. मोठे फटके जरूर मारायचे. हा सुद्धा रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. एकच धाव या अल्टीफल्टी शॉट पाहायला मिळतोय तेजसच्या बॅटमधून. एकच धाव, एका धाव्याने संघ पुढे सरकतोय, संघ पोचतोय 14 वरती. 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. दुसरं षटक हे समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 3 गडी गमावून 13 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती 14. आता ये गेलो ना, लोड नाही मला. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तेजस साधी. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं. तारकर्ली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो तो तेजस आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हा सुद्धा सुरेख फटका पाहायला मिळतोय. नजीकच बरा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय तो तेजसच्या बॅटमधून. निश्चित चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. तेजसच्या बॅटमधून येतोय कणकणीत चौकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते 18 वरती. तेजस धुरत आणि तेजस साधिये मैदानावरती आपल्याला समीकरण पाहायला मिळते. तेजस गोलंदाजी मार्कवर तर स्ट्राईक एंडच्या दिशेने तेजस टू तेजस असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळते. सुरेख फटका येतोय 2. हा सुद्धा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकारासाठी. दुसरा येतोय खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने निश्चित धावसंख्या भर पडते. धावसंख्या पोचते 22 वरती. तीन गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला. हा चेंडू 34 धावांची गरज असेल ती न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबई संघाला. तेजसचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज तेजस. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. सुरेख क्षेत्ररक्षण होते. एक धाव निश्चित. धावची धोण्याचा धोका. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा असेल प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दोन संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 24 वरती. 9 चेंडू 32 धावा विजयाचं समीकरण असेल. 9 चेंडू आणि 32 धावा न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबई संघासमोर. गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय तेजस साधिये. तर स्ट्राईक एंडच्या दिशेने तेजस धुरत. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्लिपमध्ये आपल्याला एकच धाव घेत आहेत. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 25. 25 लॉस ऑफ 3 विकेट तारा स्पोर्ट तारा मुंबई संघ. तेजस साधिये पुढील चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज असेल. तेजस सारंग. सुरेख फटका येतोय. एकच धाव असेल. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 26 वरती. 7 चेंडू 30 धावा विजयाचं समीकरण राहील ते 7 चेंडू आणि 30 धावा. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय विकेट किपर हर्षवर्धनच्या हातात. षटकाची सांगत होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 3 गडी गमावून 26 अशी धावसंख्या धावफलकावर उभं केले. 56 धावांचा पाठलाग करताना न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबई संघ.
संघाच्या वतीनं चौथं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय सुकृत जोशी. एक पहिला खेळाडू. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण सुरेख असतं. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो सुकृत. आपल्या संघासाठी 37 धावांचं योगदान दिलं होतं तो सुकृत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. तेजसच्या बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यात 26. 56 धावांचा पाठलाग करताना न्यू तारास्पोर्ट तारा मुंबरी संघ. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. चेंडू निश्चितच सीमारेषेबाहेर 1 बाउन्स चौकारासाठी ट्रॅव्हल करेल आणि या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 30 वरती. चार चेंडू 26 धावा. विजयाचं समीकरण असेल ते न्यू तारास्पोर्ट तारा मुंबरी संघासमोर. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूच्या खाली अडवला जातो. एकच धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 31 वरती. 3 गडी बाद 31 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करताना न्यू तारास्पोर्ट तारा मुंबरी संघ. पुढील चेंडू असेल सुकृतचा खेळण्यासाठी सज्ज तेजस. हा सुद्धा सुरेख चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यांमागे यष्टी रक्षक हर्षवर्धन रोगे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय सुकृतकडे. सुकृत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तर खेळण्यासाठी सज्ज असेल तेजस तो सुकृत असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. हा सुद्धा रिव्हर्सशिपचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. पायचीतचं अपील होतंय. 55 वर कोणताही परिणाम नाही. एकच धाव